त्या जुहू बीचवर जुहू चौपाटीवर पोहोचतात। एक मोठं असं पर्यटन स्थळ जुहू चौपाटी, मात्र त्या ठिकाणी कचराचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरलेलं आहे। तब्बल 16 दिवसांपासून अद्याप सुद्धा त्यामध्ये कुठलाही बदल नाही। वारंवार लोकशाही मराठीने या संदर्भात आवाज उठवला होता, तरी सुद्धा प्रशासनाने याची दखल घेऊन कचरा हटवला जाईल अशी अपेक्षा होती, मात्र अद्याप सुद्धा कचऱ्याची परिस्थिती जैसे थे आहे। तब्बल 16 दिवसांपासून आपण ही परिस्थिती पाहतोय। या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पाहायला मिळते। तब्बल टनभर कचरा या ठिकाणी जुहू चौपाटीवरती पाहायला मिळत आहे। लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार आहे। खरं तर जुहू चौपाटीचं एक सुंदर असं दृश्य, सुंदर ठिकाण जुहू चौपाटी, मात्र या कचऱ्याच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणात आता त्या ठिकाणी आरोग्य व्यवस्थेवरती सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात। असे तब्बल 16 दिवसांपासून अद्याप सुद्धा परिस्थिती जैसे थे आहे। लोकशाही मराठीने पहिल्या दिवसांपासून या संदर्भात आवाज उठवला, मात्र आजही जुहू चौपाटीवर टनभर कचरा पाहायला मिळत आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेले आहेत। मीनाक्षी, आपण पाहतोय जुहू चौपाटी खरं तर एक मोठं पर्यटन स्थळ, देशभरातून नव्हे तर जगभरातून सुद्धा पर्यटक ज्यावेळी मुंबईत येतात त्यावेळी आवर्जून जुहू चौपाटीला भेट देत असतात। मात्र जुहू चौपाटीचे आपण विदारक दृश्य पाहतोय। अगदी पहिल्या दिवसांपासून आपण लोकशाही मराठी या संदर्भात वारंवार आवाज उठवते, मात्र आजची ही दृश्य आहेत 16 दिवसांपासून परिस्थिती मात्र जैसे थे आहे। तुझ्या पाठीमागे आपण पाहतोय अगदी मोठा कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय, टनभर कचरा पाहायला मिळतोय। काय सविस्तर माहिती याबाबतची? निश्चितच कारण आजचा 16वा दिवस आहे आणि आजच्या दिवशी देखील आपण पाहू शकतो की टनभर कचरा हा माझ्या मागच्या बाजूला आपण पाहू शकतो। कशा पद्धतीत संपूर्ण आता कचऱ्याचं साम्राज्य जे आहे ते पसरलेलं आहे। इथे आपण जर पाहिलं तर जवळपास 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती जर आपण नजर टाकली तर संपूर्ण प्लास्टिकचा कचरा जो आहे तो आजही आपल्याला पाहायला मिळतोय। जुहू चौपाटीचा हा संपूर्ण समुद्र किनारा हा जवळपास 7 ते 8 किलोमीटरवरती पसरलेला आहे आणि इथेच लागून आपण पाहतोय की 6 ते 7 मोठमोठे नाले जे आहेत ते देखील थेट या समुद्राला कनेक्टेड आहेत। जवळपास वर्सोवाची खाडी असेल किंवा मग कोलीवाडा असेल, असे वेगवेगळ्या परिसरातून येणारे मोठे नाले जे आहेत ते याच समुद्राला लागलेले आहेत आणि या नाल्यांवरती खरं तर यावेळी आपण पाहतोय की कोणत्याही प्रकारचे ट्रॅश बूम जे आहेत, म्हणजे जी झाकणं बसवली जातात ती बसवली गेलेली नाहीयेत आणि त्यामुळे संपूर्ण आता आपण पाहतोय की जुहूच्या या संपूर्ण समुद्रामध्ये प्लास्टिकचा कचरा जो आहे तो जास्तीचा फेकला गेलेला आहे आणि त्यामुळेच ही परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। खरं तर मागच्या काही दिवसांपासून इथले स्थानिक किंवा मग सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे जे सर्वसामान्य आहेत तक्रारी करत आहेत। पालिका प्रशासन काम जरी करत असली तरी मात्र हे कमी मनुष्यबळामध्ये किंवा कमी यंत्रणेमध्ये काम होण्यासारखं नाहीये। एक अंदाज आजही आपण लावू शकतो, कारण मागचे 15 दिवस आपण इथे येऊन रियालिटी चेक करत आहोत आणि हे सगळंच या परिस्थितीचा गंभीर परिस्थितीचा आढावा घेत असताना ही आज परिस्थिती आजही आपल्याला जैसे ते पाहायला मिळतंय। खरं तर पालिकेकडनं जे दावे केले जात आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही मनुष्यबळ वाढवला गेलेला आहे किंवा मग जी यंत्रणा आहे, जिथे आपल्याला कालपर्यंत 2 ते 3 गाड्या असतील तिथे आम्ही जास्त गाड्या म्हणजे ज्या जेसीबी असतील किंवा मग ट्रॅश मशीन असेल ती देखील वाढवलेली आहे, पण तशी दृश्य आजही कारण आपण पाहू शकत नाही। कारण इथे 1 ते 2 ज्या गाड्या आहेत, जेसीबी पण नाहीये किंवा मग जी ट्रॅशची जी मशीन आहे ती देखील आपल्याला एकच पाहायला मिळते। कारण इथे जर आपण पाहिलं तर त्याच मशीनच्या द्वारे हा कचरा जो आहे एकीकडे साचवलेला आहे आणि त्याचा डोंगर कशा पद्धतीत इथे आपण पाहू शकतो की रचलेला आहे। संपूर्ण आपण जर पाहिलं तर समुद्र किनारा नाहीये तर आपल्याला डम्पिंग ग्राउंड सारखी ही परिस्थिती पाहायला मिळते। खरं तर जे नागरिक इथे येत असतात त्यांना देखील या सगळ्याचा त्रास होतो, कारण सकाळी मॉर्निंग वॉकसाठी किंवा मग इथे येणारे योगा करणारे जे सर्वसामान्य आहेत आज त्यांनाही या समुद्रकिनारी कोणत्याही परिस्थितीमध्ये येता येत नाहीये आणि संपूर्णतः आपण पाहतोय की तीव्र नाराजी जी आहे ती व्यक्त केली जाते। खरं तर पर्यटक मोठ्या संख्येनं जे आहे ते जुहूच्या या संपूर्ण समुद्रकिनारी फिरण्यासाठी येत असतात, पण आज अशी अवस्था झालेली आहे की इथे आपण चालू शकत सुद्धा नाहीये। खरं तर या ठिकाणी जर पाहिलं तर 2 ते 3 फूट खाली हा संपूर्ण कचरा जो आहे तो एकाच ठिकाणी फसलेला आहे आणि त्यामुळे तो कचरा काढण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा जी आहे ती कामाला लागली पाहिजे, पण ती पालिकेकडनं लागलेली नाहीये। महापौर अजूनही फिरकलेल्या नाहीयेत। मागच्या 15 दिवसापासून आपण पाहतोय की महापौरांना या संदर्भामध्ये विचारणा केली, त्यावेळी महापौर देखील मी जाऊन पाहणी करणार आहे अशा पद्धतीची उत्तरं देतात, पण अजूनही त्या इथे पाहणीसाठी
करण्यासाठी पोहोचलेल्या नाहीयेत. त्यामुळे मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळी त्यांनी लोकशाही मराठीला प्रतिक्रिया दिली होती की काम चालू आहे, पालिका प्रशासन काम करत आहे, मात्र आदेश देखील दिलेले आहेत, मग या आदेशांचं पालन कोण करत नाहीये, कुठेतरी कंत्राटदाराला जे आहे ते पाठीशी घातलं जात असल्याचं थेट या ठिकाणी हा आपण अंदाज वर्तवू शकतो. कारण पालिका प्रशासनाला आजही जाग आलेली नाहीये. त्यामुळे रियालिटी चेक आजच्या या 16व्या दिवशी देखील लोकशाही मराठी म्हणून आपण करत असलो तरी जैसे थे परिस्थिती जी आहे ती आजही आपल्याला पाहायला मिळतीये. करण, नक्कीच मीनाक्षी, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा अपडेटसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.